नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मित्रांनो. मित्रांनो, आपण दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर आज मुंबई चालक पेपर झालेला आहे मित्रांनो. त्याबाबत ती प्रश्नपत्रिका आलेली आहे. चला तर आपण आज ती प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मित्रांनो, इथं दिनांक बघू शकता 11 जानेवारी 2025 आजची प्रश्नपत्रिका आहे ती. मित्रांनो, आधी आपण सूचना बघून घेऊ. सूचना काय दिलेल्या आहे. सदर प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नाची उत्तरे लिहिण्याची सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाही त्याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकाकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा संपल्यानंतर उमेदवाराला स्वतःची प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे. मात्र परीक्षा कक्षाबाहेर जाण्यापूर्वी उमेदवाराने आपल्या प्रश्नपत्रिकेचा भाग 1 पर्यवेक्षकाकडे न विसरता परत करणे आवश्यक आहे. प्रश्नपुस्तिकेमध्ये विहित केलेल्या विशिष्ट जागीच कच्चे काम रफ वर्क करावे. प्रश्नपुस्तिकेव्यतिरिक्त उत्तरपत्रिका वा इतर कागदावर कच्चे काम करू नये. उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. उत्तरपत्रिकेतील उत्तर नमूद करताना फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे. पेन्सिल, बॉलपेन, जेल पेन, शाईचे पेन वापरू नये. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर स्वतःचे नाव लिहू नये, अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. उत्तरपत्रिका पाणी व धुळीपासून दूर ठेवावी. उत्तरपत्रिकेची घडी करू नये. प्रश्नपत्रिकेवरील संचकोड पाहून उत्तरपत्रिकेवर लिहावा. मित्रांनो, तुम्ही इथं प्रश्न बघू शकता. मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणती अव्यय आहे? मित्रांनो, याचे उत्तर अभय अव्यय आहे. मित्रांनो, प्रश्न दुसरा बघू शकता. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? मित्रांनो, विद्वान याचं उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न तिसरा बघा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? मित्रांनो, आर्थिक लाभ नसणारे काम करणे हा त्याचा उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघा. मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? मित्रांनो, इथं त्याचा आन्सर संयुक्त वाक्य आहे. मित्रांनो, 5वा प्रश्न बघा. वल्कल या शब्दांचा अर्थ काय आहे? मित्रांनो, याचं उत्तर प्राण्यांच्या चामडीपासून बनवलेले वस्त्र असं याचं उत्तर आहे. मित्रांनो, 6वा प्रश्न बघू शकता. जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, तर स्थावर याचं उत्तर आहे. मित्रांनो, 7वा प्रश्न बघू शकता. पूजा शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? मित्रांनो, पूजा शब्दाचा अनेकवचनी शब्द पूजाच येईल. 8वा प्रश्न बघा मित्रांनो. थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उपाशी राहणे याचं उत्तर येईल मित्रांनो. प्रश्न 9वा बघा. म्हशीच्या खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता? रेकणे उत्तर आहे मित्रांनो त्याचं. प्रश्न 10वा बघा मित्रांनो. नगद पारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? कंगाल व्यक्ती याचं उत्तर आहे मित्रांनो. भारतीय संविधानाच्या उद्दीष्टिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? याचं उत्तर समाजवादी आहे मित्रांनो. खालील राज्याच्या उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. मित्रांनो, इथं दिलेले आहे पर्याय. नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम. मित्रांनो, याचा क्रम लावायला सांगितलेला आहे त्यांनी. मित्रांनो, तर याचा क्रम अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मिझोरम म्हणजे मित्रांनो याचं उत्तर क येईल. खालीलपैकी 13वा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? कोलंबिया या देशाची सीमा मित्रांनो ब्राझील देशाला लागून नाही, त्यामुळे त्याचं उत्तर कोलंबिया येईल. प्रश्न 14वा बघू शकता मित्रांनो. उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. नर्मदा, तापी, भीमा, गोदावरी. मित्रांनो, याचं उत्तर तापी, नर्मदा,
भीमा आणि गोदावरी, म्हणजे मित्रांनो याचं उत्तर ब येईल. खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? मित्रांनो ही खाडी आढळत नाही, त्याचं उत्तर ब येईल मित्रांनो. 16वा प्रश्न बघू शकता. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यपूर्ती सापडली आहे? मित्रांनो कालिबंगन या ठिकाणी सापडलेले आहे. 17वा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही? मित्रांनो याचं उत्तर ड आहे. काश्मीरमध्ये बौद्ध परिषद झालेली नाही. मित्रांनो 18वा प्रश्न. खालील राज्यकर्त्यांच्या सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांचा कार्यकाळानुसार क्रम लावा. मित्रांनो याचं उत्तर रझिया सुलतान, गियासुद्दीन बल्कक आणि जलाउद्दीन खिलजी. मित्रांनो याचं उत्तर ब येईल. मित्रांनो 19वा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. मित्रांनो याचं उत्तर सचिन परराज्य संबंध. मित्रांनो याचं उत्तर क असेल. मित्रांनो 20वा प्रश्न बघू शकता. पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा या राज्यात आहे मित्रांनो. 21वा प्रश्न बघू शकता मित्रांनो. खालील कोणत्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली? मित्रांनो याचं उत्तर किशोरराजे निंबाळकर असेल. क उत्तर असेल मित्रांनो. 22वा प्रश्न बघू शकता. जोडी ओळखा दिलेली आहे. मित्रांनो इथे याचं उत्तर क असेल. सर्वेश कुशाळे आणि बॅडमिंटन. मित्रांनो 23वा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली? मित्रांनो याचं उत्तर शिकागो असेल. क उत्तर असेल मित्रांनो. 24वा प्रश्न बघू शकता मित्रांनो. ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत? जेफ बेझोस हे ते ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख आहे मित्रांनो. तर उत्तर ब असेल. 25वा प्रश्न बघू शकता मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो अयोग्य जोडी ब उत्तर आहे मित्रांनो. तामिळनाडू M.K. स्टॅलिन. 26वा प्रश्न बघू शकता मित्रांनो. मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो किंग सर्कल माझगाव ड हे उत्तर असेल त्याचं. मित्रांनो 27वा प्रश्न बघू शकता. संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो याचं उत्तर ब आहे. राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकाता. मित्रांनो 28वा प्रश्न बघू शकता. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कांतारा. याचं उत्तर अ आहे मित्रांनो. मित्रांनो मॅथमॅटिक्स दिलेले आहे. इथं बघू शकता 25 × 25/5. मित्रांनो याचं उत्तर 125 आहे. मित्रांनो अ असेल. मित्रांनो 30 दिले बघा. 41 व 42 यांचा लसावी किती? मित्रांनो 41 व 42 याचं उत्तर ब असेल. 2 असेल मित्रांनो. मित्रांनो एक मॅथमॅटिक्स आहे. हे आपण सोडून घेऊ शकता तुम्ही. मी खालचे प्रश्न दाखवतो मित्रांनो. खाली बघू शकता तुम्ही. मित्रांनो प्रश्नपत्रिका एकदम सोपी आलेली आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यास करत राहा. पेपर सोपे जात आहे मित्रांनो. मित्रांनो इथं 59 प्रश्न बघा. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये आहे? मित्रांनो पुणे या शहरामध्ये आहे. 60वा प्रश्न बघा मित्रांनो. तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या अक्षरावरून ओळखणार? मित्रांनो याचं उत्तर TN आहे. अ असेल मित्रांनो. 61वा प्रश्न बघू शकता मित्रांनो. भारतामध्ये BSVI मानके कोणत्या तारखेपासून लागू झालेले आहे? 1 एप्रिल 2020 पासून लागू झालेले आहे मित्रांनो. विमा नसलेली वाहन मोटार वाहन कायदा 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शासित पात्र ठरतात? उत्तर कलम 192 क असेल मित्रांनो. मित्रांनो इथं चिन्ह दिलेले आहे. खालील चिन्ह काय दर्शवते? मित्रांनो याचं उत्तर ब आहे. एकेरी वाहतूक. मित्रांनो 64 नंबरचा प्रश्न बघा. पिवळी नंबर प्लेट काय दर्शवते? परिवहन वाहन दर्शवते मित्रांनो. परिवहन सर्वांगाचे लायसन्स मिळवण्याकरता वयाची किमान मर्यादा किती असते? 20 वर्षे असते मित्रांनो. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 701 किलोमीटर आहे मित्रांनो.
भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर मित्रांनो, ब उत्तर असेल याचं. मित्रांनो, भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत? मित्रांनो, नितीन गडकरी आहेत. ब उत्तर असेल. MH14 हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे मित्रांनो? पिंपरी चिंचवड या शहराचा आहे. 70वा प्रश्न बघा मित्रांनो, टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते आहे? मित्रांनो, PSI किंवा बार असेल मित्रांनो. 71वा प्रश्न बघा मित्रांनो, ITMS याचा अर्थ काय? इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. मित्रांनो, इथं 72वा प्रश्न दिलेला आहे, चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटार वाहन कायदा 1988 अन्वये सादर गुन्ह्याकरता दंडाची रक्कम किती? मित्रांनो, 1000 रुपये. क उत्तर असेल मित्रांनो. भारतामध्ये आपत्कालीन सेवेतील वाहने वगळता परिवहन संवर्गातील वाहनाची कमाल वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? मित्रांनो, 60 किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली आहे. मित्रांनो, 74 नंबरचा प्रश्न बघू शकता, पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार? मित्रांनो, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरता प्राधान्य देणार मित्रांनो. उत्तर असेल. 75 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? नागपूर येथे आहे मित्रांनो. मित्रांनो, 76 नंबरचा प्रश्न बघा, इथे चिन्ह दर्शवलेले आहे, वरील चिन्ह ओळखा. मित्रांनो, ही पुढे शाळा आहे असे चिन्ह आहे. ब उत्तर असेल मित्रांनो. 77 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, ड्रायव्हिंग रेग्युलेशन 2017 अनुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे? घाट चढणारी वाहने मित्रांनो. उत्तर अ असेल. मित्रांनो, 78 नंबरचा प्रश्न बघा, विजोड पद ओळखा. मित्रांनो, उत्तर ड असेल, TVX. 79 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, ACFJO आणि पुढं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मित्रांनो, उत्तर ब आहे, T. मित्रांनो, रिझनिंगचे प्रश्न आहे ते. 80 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, MAN सेमिकोलन NZM सेमिकोलन वुमन क्वेश्चन मार्क. मित्रांनो, एकदम सोपे प्रश्न आलेले आहे. विजोड संख्या ओळखा मित्रांनो. दिले आहे तिथं 5, 7, 13, 15. मित्रांनो, 15 नंबरची संख्या विजोड आहे. मित्रांनो, इथं बघा 85 नंबरचा प्रश्न बघू शकता, सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द TFOE असा लिहिला जातो, तर त्या भाषेत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? मित्रांनो, HPME हा शब्द असा लिहिला जाईल. क उत्तर असेल मित्रांनो. एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 958 म्हणजेच हार्ड वर्क पेज, 645 म्हणजेच स्टडी अँड वर्क. तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरीसाठी वापरला आहे? मित्रांनो, 6 नंबर म्हणजे ब उत्तर असेल मित्रांनो. एका सांकेतिक भाषेत जर ओव्हरचे सांकेतिक रूप QYIW आहे तर स्टारचे सांकेतिक रूप काय असेल? मित्रांनो, UWEW. ड उत्तर असेल मित्रांनो. अंतर किलोमीटर क्वेश्चन मार्क किलोग्रॅम. वजन क उत्तर असेल मित्रांनो याचं. 89 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, मुख्यमंत्री, राज्यपाल क्वेश्चन मार्क दिलेला आहे, राष्ट्रपती. मित्रांनो, याचं उत्तर ड असेल, पंतप्रधान. 90 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, मंगळ, बुध, शुक्र, शनी शब्दगटाशी साम्य असणारा शब्द निवडा. मित्रांनो, याचं उत्तर ब आहे, ग्रह. मित्रांनो, 91 नंबरचा प्रश्न बघा, गहू, पाव संबंध लक्षात घेऊन शब्दजोडी निवडा. मित्रांनो, भात, डाळ. मित्रांनो, याचं उत्तर अ आहे. 92 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, दीप्तीला 6 बहिणी आहेत, तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे, तर कल्पनाला एकूण किती बहिणी आहे? क्वेश्चन मार्क दाखवलेला आहे मित्रांनो. याचं उत्तर 6 म्हणजे ब असेल मित्रांनो. आज गुरुवार आहे, तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल? मित्रांनो, बुधवार असेल. 94 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो,
5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1.5 होईल तर त्यावेळी तिचे वय काय असेल? मित्रांनो, प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 95 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? मित्रांनो, उत्तर ब आहे, 15 मुले आहेत. एका सरळ रेषेत 1-1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत, तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? तर 6 मीटर ब उत्तर आहे. 97 नंबरचा प्रश्न बघा. सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे, तर यापैकी सर्वात लहान कोण? उत्तर अ असेल मित्रांनो, सीमा. 98 नंबरचा प्रश्न बघा. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानातल्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? मित्रांनो, त्याचं उत्तर 1000 ब असेल. मित्रांनो, इथं बघू शकता 48/1000 पुढं क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्याचं उत्तर ब आहे मित्रांनो, 0.048. 100 नंबरचा प्रश्न बघू शकता. लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? दागिने न घातलेली स्त्री. मित्रांनो, एकूण 100 प्रश्न आलेले आहे. प्रश्न अतिशय सोपे आहे मित्रांनो. अभ्यास केला तर कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे. तुम्ही अभ्यास करा आणि पेपर चांगला द्या मित्रांनो. 2025मध्ये अंगात तुमच्या वर्दी दिसली पाहिजे मित्रांनो. या अनुषंगाने आपण अभ्यास करायचा आहे आणि पेपर द्यायचा आहे मित्रांनो. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.